घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आता आपल्या सोबत आहेत। ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्याच ठिकाणी मंगेश पोहोचलेत। मंगेश, आता तुम्ही घटनास्थळावर आहात। अपघात नेमका जिथे झालाय ती सगळी दृश्य तुम्ही बघितलेली आहेत। अपघात स्थळाची माहिती द्या की नेमकं काय आहे त्या ठिकाणी ज्यामुळे इतका मोठा अपघात झाला, 11 जणांना प्राण गमवावे लागले। नक्कीच खरं तर 4:30च्या सुमारास हा अपघात घडला असून मुंबईकडून भुसावळकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस तिकडे जात असताना या ठिकाणी खरं तर या एक्सप्रेसमध्ये चेन पोलिंग झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर येत आहे। आणि चेन पोलिंग झाल्यामुळे कुठेतरी रेल्वे जी आहे ही परदाडे रेल्वे स्टेशन म्हणजे पाचोऱ्यापासून अवघ्या काही अंतरावरती असलेलं परदा रेल्वे स्टेशन या ठिकाणी ही रेल थांबली। ही रेल्वे थांबल्यानंतर जे आहे या ठिकाणी चाकांमधून धूर निघायला लागला आणि त्यामुळे रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा जी आहे ती प्रवाशांमध्ये पसरली। आणि या आगीच्या अफवेमुळे खरं तर काही प्रवाशांनी जीव वाचवण्याच्या प्रयत्नात जे आहे पलीकडच्या ट्रॅकवरती उड्या मारल्या। मात्र समोरून येत असलेली कर्नाटका एक्सप्रेस खरं तर ही जात असताना त्याच रेल्वेच्या झपाट्याचे आहे खरं तर काही प्रवासी आले आणि या संपूर्ण घटनेत आतापर्यंत जे आहे जवळपास 11 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। 11 जणांच्या मृत्यूची माहिती जी आहे ती आता प्रशासनाने आपल्याला दिलेली आहे। एकंदरीतच या अपघातामध्ये जवळपास 15 पेक्षा अधिक प्रवासी हे गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत आणि या प्रवाशांना आता तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात जे उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे। आपण घटनास्थळी पाहायला गेलं तर 4:30 वाजता जरी ही घटना घडलेली असली मात्र या घटनेनंतर जे आहे जवळपास 1.5 ते 2 तास जे आहे रेल्वे वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला होता। त्यामुळे भुसावळ मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक जी आहे ती देखील विस्कळीत झालेली होती। मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य ट्रेन तिथे दिसतीये ट्रॅकवर, ही ट्रेन कुठली आहे? ही अपघातग्रस्त कुठली ट्रेन आहे की ही नंतर तिथून पास होणारी आणखीन वेगळी कुठली ट्रेन? नक्कीच कविताजी, ही जी गाडी आता आपण पाहतोय ही जी गाडी आहे खरं तर भुसावळ रेल्वे मंडळाचं मदत यान आहे। मदत यानच्या माध्यमातून ज्यावेळेस ही घटना घडली होती या घटनेनंतर जे आहे भुसावळ विभागाचे जे मदत कार्याचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते या रेल्वेने तात्काळ दाखल झाले आणि या घटनेनंतर जे आहे या ठिकाणी जखमींचं बचाव कार्य असेल, जे मृतदेह आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत, ते बचाव कार्य असेल। एकंदरीतच रेल्वे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून या बचाव राहत यांच्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी अजूनही जे आहे रेल्वेची तपासणी असेल, मंगेश, मला कल्पना आहे की तुमच्या आजूबाजूला अंधार आहे, तिथे फार उजेड नाहीये, त्यामुळे तुम्हाला दाखवणं कितपत शक्य होईल मला माहित नाही। पण नेमकी ज्या ट्रॅकवर पुष्पक एक्सप्रेस उभी होती आणि ज्या ट्रॅकवर हा अपघात झाला त्याच्या मधलं अंतर तुम्ही दाखवू शकाल का? कारण अनेकांना हा प्रश्न आहे की हे अंतर खूप कमी होतं का जिथून 2 एक्सप्रेस गेल्या आणि इतका मोठा अपघात झाला? नक्कीच तुम्ही दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय। सध्या तरी या ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर ज्या मार्गावरून खरं तर कर्नाटका एक्सप्रेस जी आहे ती भुसावळकडून मनमाडकडे जात असताना त्या ट्रॅकवरती सध्या आता जी आहे या ठिकाणी ही बचाव कार्याची राहत यान जी आहे ती या ठिकाणी उभी आहे। याच्या बाजूला पलीकडे बघायला गेलं तर आपण अजून पुढे जाऊन बघूया की ज्या पद्धतीने 2 रेल्वेला समांतर असा रस्ता आवश्यक असतो तेवढंच अंतर जे आहे तर ते या 2 ट्रॅकमध्ये होतं आणि एकंदरीतच त्या ट्रॅकमधून जेव्हा संपूर्ण पुष्पक एक्सप्रेस जेव्हा या ठिकाणी थांबली होती आणि थांबल्यानंतर प्रवाशांमध्ये ज्या पद्धतीने जे आहे या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं, ट्रेनमध्ये आग लागल्याची जे वातावरण जे आहे ते प्रवाशांमध्ये निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रवाशांनी जे आहे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या ट्रॅकवरती जे आहे ते उड्या मारण्याचं काम प्रवाशांनी केलं। मात्र त्याच वेळेस खरं तर ही जी गाडी आहे कर्नाटका एक्सप्रेस ही भरधाव वेगात आली आणि त्यानंतर काही प्रवासी जे आहेत या गाडी खाली आले आणि त्यामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू जो आहे त्यामध्ये झाला आहे। आपण नंतर बघू शकतोय एकंदरीत कविताची आपण बघतोय की आता मी ज्या मार्गावरती उभा आहे तुम्ही काळजीपूर्वक दाखवा ते। नक्कीच आपण बघतो की या ठिकाणी जे आहे आता मी ज्या लाईनवरती उभी आहे ज्या लाईनवरती खरं तर जे आहे कर्नाटक एक्सप्रेस जी आहे ती या मनमाड दिशेने जात होती। या पलीकडच्या ट्रॅकवरती या ठिकाणी पुष्पक एक्सप्रेस जी थांबलेली होती। खरं तर या पुष्पक एक्सप्रेसमध्ये चेन पोलिंग झाल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। चेन पोलिंग झाल्यामुळे ही भरधाव गाडी जी आहे या ठिकाणी थांबवण्यात आली आणि त्यानंतर चाकांमधून धूर आल्यामुळे प्रवाशांमध्ये कुठेतरी गाडीमध्ये आग लागल्याची भीती जी आहे। ठीक आहे मंगेश, तुमची पुढची माहिती प्लीज ट्रॅकवरून बाजूला येऊन द्या तुम्ही। नक्कीच आता सध्या स्थितीत जी आहे या ठिकाणी मदत कार्याचे जे यान आहे ते असल्यामुळे सुरक्षा दृष्टिकोनातून आपण खरं तर आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो। जोपर्यंत इथे या आता हे यान जे आहे या ठिकाणी संपूर्ण अधिकारी जे रेल्वेचे ते या ठिकाणी संपूर्ण आढावा घेत आहेत। हा अपघात झाल्यानंतर या अपघाताची सखोल चौकशी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच खरं तर आता संपूर्ण ही जी वाहतूक जी आहे ती सर्व लाईनवरून सुरू करण्यात येणार आहे। मात्र तोपर्यंत खरं तर भुसावळ आणि मनमाडच्या दरम्यान जे आहे 3 पदरी रस्ता आहे, 3 लाईन आहे, त्यामुळे ज्या लाईनवरती आता हा अपघात झाला त्या ठिकाणी
आपण बघतोय की या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचं राहत यान जे आहे ते या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आता ही ज्या लाईन सध्या तरी वाहतूक जी आहे ती बंद आहे. मात्र इतर ज्या 2 लाईन आहेत त्या लाईनवरून खरं तर रेल्वेची जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यात आलेली आहे. एकंदरीतच या घटनास्थळाचा आढावा या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घेतला आहे. गिरीश महाजन खरं तर हे दवाखान्यात पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी जे जखमी आहेत त्या जखमींची माहिती विचारपूस गिरीश महाजन या ठिकाणी करणार आहेत. आणि सध्या आपण जर पाहिलं तर या घटनास्थळावरती जे आहे अजूनही पोलीस बंदोबस्त आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते देखील या अपघाताची सखोल चौकशी करत आहेत. ज्या घटनेने भविष्य काळात अशा घटना घडू नये या अनुषंगाने रेल्वे प्रशासन जे आहे त्या ठिकाणी तळ ठोकून आहे. मात्र आता या अपघातामध्ये जवळपास 15 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यामुळे या अपघातात मृतांची संख्या एक माहिती द्या, कारण मगाशी खासदार स्मिता वाघ या अपघात स्थळी पोहोचल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी ही ट्रेन थांबली होती चेन पुलिंग नंतर त्या ठिकाणी एक वळण होतं आणि त्या वळणामुळे पाठीमागून येणारी कर्नाटक एक्सप्रेस ही बऱ्याच प्रवाशांना दिसली नाही किंवा त्यांना कळलं नाही की ती ट्रेन येते म्हणून आणि त्यामुळे या अपघाताची तीव्रता आणखी वाढली. तर ते तसं काही वळण आहे का तिथे? आता तुम्ही बघितलं असाल तिथे पोहोचल्यानंतर. नक्कीच कविताजी, खरं आपण बघायला गेलं तर पाचोरा ते परधाडे आणि माहिती या रेल्वे स्थानकाजवळ जे आहे सुमारे 2 असे मोठे वळण आहेत की ज्या भुसावळ मनमाडच्या दरम्यान सर्वात मोठे वळण जे आहे ते मानले जातात. आणि याच वळणावरती खरं तर जे आहे ही चेन पुलिंग झाल्याची एक माहिती समोर येत आहे. आणि ती चेन पुलिंग झाल्यानंतरच वळणावर जेव्हा गाडी थांबली आणि त्याच वळणावरती जेव्हा प्रवाशांना पुढे गाडी आहे किंवा नाही याचा अंदाज आलेला नाही, ज्या पद्धतीने रेल्वे जे आहे प्रवासी जे आहेत ते विरुद्ध दिशेने म्हणजे दुसऱ्या लाईनवरती उतरले आणि त्यामुळे अपघात झाला. हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. जवळपास 11 प्रवाशांचा आतापर्यंत मृत्यू झालाय आणि अनेक प्रवाशांवर उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहेत. मंगेश, घटनास्थळावरून तुम्ही ही जी संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण घटनास्थळावरची